नमस्कार, बोलका गट्टा युट्यूब चॅनलवर तुम्ही आहात युवराज सोबत. आणि आता मी एका द्राक्ष बागेमध्ये आहे, जी सोनी तालुका मिरज येथील आहे. द्राक्ष बागायत उत्पादकांना निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यावेळेला यश आलेलं होतं. परंतु आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आज निर्यातक्षम द्राक्ष जागीच ठप्प झालेले आहेत. गोड असणाऱ्या द्राक्षांची ही कडू कहाणी तुम्हाला मी आता थोड्याच वेळात दाखवणार आहे. नेमकं काय स्वरूपाच्या अडचणी आज शेतकऱ्यांना आलेल्या आहेत. कोपलेला पाऊस आणि त्याचबरोबर अनियमित हवामान यामुळे द्राक्ष शेती सध्या अडचणीत येताना दिसते. परंतु 4-5 वर्षाच्या तुलनेत या वर्षीचा सीझन अतिशय चांगल्या पद्धतीचं असल्यामुळं शेतकऱ्यांनी अतिशय उत्तम दर्जाची निर्यातक्षम द्राक्ष तयार केली सुद्धा. पण अडचण एकच झाली की आखाती देशामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे या द्राक्षांना सध्या बाजारपेठ उपलब्ध होत नाहीये. ही बाजारपेठ नेमकी का ठप्प झाली आहे, युद्धाचा परिणाम नेमका आखाती देशामध्ये कशा पद्धतीनं झालेला आहे आणि भारतामधून जी समुद्रामार्गे जाणारे कंटेनर्स आहेत, जी जहाज आहेत, ती ही रिस्क घ्यायला तयार नाहीयेत. आणि शिवाय या पद्धतीचं जर निर्यातक्षम द्राक्ष परदेशी मार्केटपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यासाठीचा खर्च सुद्धा जास्त सांगितला जातोय. भारतामध्ये असणारे जे काही कोल्ड स्टोरेज आहेत ते कोल्ड स्टोरेज सध्या फुल्ल झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा नाशवंत माल टिकवण्यासाठी 1-2 महिन्याचा जो अवधी असतो कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून, तर तोही सध्या पर्याय शेतकऱ्यांसमोर नाहीये. त्यामुळं निर्यातक्षम द्राक्ष सध्या स्थानिक बाजारपेठेमध्ये कमी दरामध्ये विकावी लागत आहेत. अर्थात हे संकट शेतकऱ्यांना कायमच पाचवीला पुजलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर या संदर्भातलाच एक आढावा आपण घेऊया सोनी तालुका मिरज येथून. ही आहेत सोनी येथील बहरलेली द्राक्षे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये सोनी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. आखाती देशामध्ये तसेच युरोप कंट्रीजमध्ये ही द्राक्ष सोनी येथून थेट निर्यात होत असतात. परिणामी शेतकऱ्यांना उत्तम उत्पादित केलेल्या द्राक्षांचे चांगले पैसेही मिळतात. परंतु यावेळी युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या समस्याला सामोरं जावं लागत आहे हे पाहूया. नमस्कार, बोलका गट्टा युट्यूब चॅनलवर तुम्ही आहात युवराज सोबत. आणि आता आपण निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार आणि त्याचबरोबर त्यांच्या येणाऱ्या समस्या याविषयी बोलायला लागलोय. आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धानुसार तिथं जे कंटेनर आपले भारतामधून जातात, म्हणजे अर्थात निर्यातक्षम जे द्राक्ष आहेत ते जाणं सध्या ते थांबलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर नेमका त्याचा कसा परिणाम व्हायला लागला याविषयी आपण जाणून घेऊयात. नमस्कार, आपलं नाव? संजय जाधव. आपण जी काही आता निर्यातक्षम द्राक्ष तयार केलेली आहेत तर ती द्राक्ष आता सध्या जाण्यामध्ये काय नेमक्या अडचणी आल्यात, काय सांगाल? आता आमचा निम्मा प्लॉट गेला आहे एक्सपोर्टला आणि त्यानंतर त्यांनी बंद केलाय. ते म्हणले काय आमची अडचण आहे त्यामुळे बंद ठेवलाय. आता आम्ही ते द्राक्षे लोकलच्या मार्केटला आम्ही देण्याची तयारी चालू आहे त्यांची. सध्या निर्यातक्षम द्राक्ष करून सुद्धा आपल्याला लोकल मार्केटला द्यावे लागतात. नेमकं काय प्रॉब्लेम आहे? अर्धा जो आपला एक्सपोर्ट झालेला होता त्यामधला दर आणि लोकलचा दर यामध्ये किती फरक पडतोय? जवळजवळ 100 रुपयाचा फरक पडतोय. हा, आणि हे सगळं निर्यातक्षम करत असताना अगदी वर्षभर तुम्ही त्याची तयारी केलेली आहे. परंतु आता पुन्हा आपला जो काही आपल्याला जो सेटबॅक बसलेला आहे की आपली द्राक्ष आता एक्सपोर्ट होऊ शकत नाही तर मालाला दर पण मिळू शकत नाही, तर ह्या संदर्भातल्या भावना सध्या कशा आहेत तुमच्या? काय सगळं आर्थिक टंचाई निर्माण होणार आहे सगळे आता इथून पुढे. आणि काय आलेला माल तर घालवायलाच पाहिजे, तो काय ठेवून चालणार नाही. आणि काही ना पद्धतीने हा माल घालवलाच पाहिजे. बरोबर. आता सध्या जे एक्सपोर्टला तुमच्याकडे जे व्यापारी आले होते आणि सध्या त्यांनी मध्येच माल थांबवला, नेमके काय कारण त्यांनी दिलेले आहेत आणि कशा स्वरूपाचं त्यांनाही पुढे अडचणी यायला लागल्या की जेणेकरून ते माल उठाव करू शकत नाही? आता त्यांचा काय कंटेनरच पुढे जाईना त्यामुळे त्यांनी थांबवलेच. आणि आम्ही काय आता ते नेत नाही म्हणतात आम्ही बस म्हणजे गरजेचंच आहे. बरोबर. म्हणजे एकूण काही ना काहीतरी करून नाशवंत माल आपला द्यायलाच पाहिजे. हा, नाशवंत माल आहे तो द्यायलाच लागणार आहे. त्याचं काय आता कितीच पैसे आलं काय आलं तर त्याचं काय मागे पुढे बघणे गरजेचं नाही. हा माल गेलाच पाहिजे. एकूण 4-5 वर्षाच्या द्राक्ष बागायतीच्या तुलनेत आता यावर्षी माल चांगले आले होते, निसर्गानं साथ दिली होती आणि आता हा मोठा संकट उभा राहिले. जे काय वाटतं की 4-5 वर्षामध्ये जे आपल्याला हवे तेवढे इन्कम यावेळेला होणार होतं आणि ते आता होत नाहीये? ती काय असं एक काय म्हणते, बरोबर, या परिस्थितीला काय आपण हात लावू शकणार नाही. पण म्हणजे एकूण आता आपण कष्ट केले सगळं आपण त्या राबतोय सगळं करतोय बरोबर आहे, पण आता त्याला काय पर्याय नाही. बघितलं तर आखाती देशामध्ये जे काही युद्ध सुरू आहे ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एक्सपोर्टचा माल पूर्णपणे थांबलेला आहे. शेतकरी वर्षभर राबतायत,
निर्यातक्षम द्राक्ष तयार करतायत. या द्राक्षांची क्वालिटी जर तुम्ही आता पाहिली तर अतिशय सुंदर पद्धतीने झालेली आहे. अर्धा माल पण एक्सपोर्ट झालेला आहे, परंतु आखाती देशामध्ये असलेल्या युद्धामुळे हा माल उठाव सध्या थांबलाय आणि याचा परिणाम आता लोकल मार्केटला ही द्राक्ष विकावी लागणार आहेत. त्यामुळे दरामध्ये सुद्धा फरक नेमका येतोय. नेमकं शेतकऱ्यांना यामुळं बराचसा आर्थिक फटका सुद्धा बसणार आहे, परंतु नाशवंत माल असल्या कारणानं याची विल्हेवाट करणं किंवा याला मार्केट लवकरात लवकर उपलब्ध करून देणं हे सुद्धा शेतकऱ्यांचं काम आहे आणि त्यासाठी त्यांची धडपड सध्या सुरू असताना दिसते. निर्यातक्षम द्राक्ष एक्सपोर्टरकडून द्राक्ष हार्वेस्ट केली जातात आणि ती ठेवली जातात कोल्ड स्टोरेजमध्ये. सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा असणारी जागा शेतकऱ्यांना अपुरी पडत आहे. येथील मालाचा उठाव झाल्यानंतरच पुन्हा त्या ठिकाणी नवीन माल आपण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतो. निर्यातक्षम द्राक्षांना सध्या वाहतुकीची अडचण असल्याने एक्सपोर्टर सुद्धा मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडून त्यांनी निर्यातक्षम द्राक्ष हार्वेस्ट केलेली आहेत त्या शेतकऱ्यांना तर पैसे देणे आहे, शिवाय वाहतुकीची सुविधा नसल्याने परदेशात ही द्राक्ष जाऊ शकत नाहीत. अशा दुहेरी पेचात सध्या एक्सपोर्टर सापडलेले आहेत. माझं नाव संजय शिवाजी जमदाडे, राहणार मनेराजुरी. माझी एक्सपोर्टची कंपनी आहे, तर त्या कंपनीमधून मी निर्यात करतो. द्राक्षे, केळी, डाळिंबानी, मिरची हे माझे प्रमुख एक्सपोर्ट करणारे फळं आहेत, जे आखाती देशामध्ये कतार, ओमान, सौदी अरेबिया आणि दुबई या मार्केटमध्ये आम्ही पाठवतो. आत्ता सध्या जे आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्या द्राक्ष निर्यातीवरती त्याचा मोठा फटका बसत आहे. आत्ता जी द्राक्षे आपण आता जी हार्वेस्टिंगला आलेले आहेत ती द्राक्षे साधारण एकूण द्राक्षाच्या 40% अजून हार्वेस्टिंग बाकी आहे. पण या युद्धजन्य परिस्थितीमुळे जे कंटेनर एक्सपोर्ट होणार होते ते एकतर इथे स्टोरेज फुल झाल्यामुळं इथं स्टोरेजमध्ये खूप माल आहे. 250 ते 300 कंटेनर सांगली जिल्ह्यामध्ये एक आहे. 250 ते 300 कंटेनर हे आपल्या JNPTच्या बंदरामध्ये द्राक्षे आलेले आहेत. टोटल 1000 कंटेनर आहेत, त्यापैकी साधारण 250 ते 300 कंटेनर हे द्राक्षाचे आहेत. आणि जे JNPTवरून आखाती देशासाठी निघालेले जे काय वेसल्स आहेत त्या वेसल्समध्ये सुद्धा साधारण 200 ते 250 कंटेनर आहेत. तर इतक्या सर्व कंटेनरच्या मालाचा आता भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गव्हर्नमेंट जे काय युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे जे सरकारी यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा सुद्धा हातबल होऊन बसलेले आहे. कारण हे वेसल जे चालक आहेत, जे जहाज चालक आहेत ते रिस्क घ्यायला तयार नाहीत. आणि त्यांचंही बरोबर आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आतमध्ये गेल्यानं समुद्रामध्ये त्यांच्याकडे काही पर्याय राहत नाही. आज सकाळी काही शिपिंग लाईननी आम्हाला मेसेज पाठवलेले आहेत की तुम्ही जर 3.5 लाख रुपये जर एक्स्ट्रा एका कंटेनर पाठीमागे दिले तर तो आम्ही वॉर सरचार्ज या नावाखाली हा आम्ही एक्स्ट्रा कॉस्ट भरून तुम्हाला आम्ही तुमचे कंटेनर आखाती देशामध्ये पोहोचवायचा प्रयत्न करू. पण ट्रान्झिटमध्ये जर त्याचा काही इजा झाली, काही प्रॉब्लेम झाला आणि काही त्यामध्ये घडलं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही एक्सपोर्टरची राहील, असं त्यांनी आम्हाला बजावून सांगितलेलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जो 40% हार्वेस्टिंगचा राहिलेला माल आहे त्यामध्ये बहुतांश माल हा निर्यातक्षम आहे. जर निर्यातक्षम द्राक्षाचं जर पॅकिंग चालू झालं नाही तर त्याला काही ठराविक दिवसामध्ये जर पॅकिंग नाही केलं तर नाविलाज असतो तो शेतकऱ्यांना माल हा डोमेस्टिक मार्केटमध्ये द्यावा लागेल आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये त्याचं असणारं जे व्हॅल्युएशन आहे हे नक्कीच कमी होणार आहे. ही जर युद्ध 4-5 दिवसामध्ये नाही थांबलं तर खूप मोठी परिस्थिती उद्भवणार आहे आणि न भूतो न भविष्य अशा प्रकारची परिस्थिती द्राक्षाच्या निर्यातीच्या बाबतीत तयार होऊन बसणार आहे. कारण स्टोरेज फुल आहेत. जर JNPT मधले जर कंटेनर पाठीमागं परत आले तर त्यांना ठेवायचं कुठं हा प्रश्न आहे आणि जर ते ठेवू नाही शकलो तर ते नक्कीच डोमेस्टिक मार्केटमध्ये विकावे लागते. शेतकऱ्याच्या बागेतून आणलेली द्राक्ष व्यवस्थितरित्या पॅक करून ती एक्सपोर्ट केली जातात. त्यासाठी विविध पद्धतीची मानांकनं असतात आणि ती मानांकनं पार करून कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून या द्राक्षांना पॅकेजिंग केलं जातं. ती परदेशात पाठवली जातात. परंतु सध्या कोल्ड स्टोरेजमध्येच जागा फुल्ल असल्या कारणाने शेतकऱ्यांनी आता त्यांचा उत्पादित केलेला माल ठेवायचा कुठं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. स्टोरेजमधील असणारा माल उठवला गेला नाही तर नवीन माल कसा भरला जाईल? त्यामुळे अनेक हातांना मिळणारं काम सुद्धा आता थांबेल का अशी शंका निर्माण झालेली आहे. मी दत्ताजी शिवाजी पाटील, शिवसाई कोल्ड स्टोरेजचा पार्टनर. आज आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती चालू झाल्यामुळे आमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये मधून जाणारा निर्यातीचा माल हा
पूर्णपणे थांबलेला आहे. कोल्ड स्टोरेज फुल झालेलं आहे. माझ्या कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी 30 ते 35 कंटेनर आहे. पण पूर्ण सीझन फुल्ल चालू असताना अचानक युद्ध चालू झालं, त्यामुळं बऱ्याच व्यापाऱ्यांचा माल हा कोल्ड स्टोरेजमध्ये अडकून पडलेला आहे. आज माझ्या कोल्ड स्टोरेजमध्ये जवळजवळ 30 कंटेनरचा माल हा अडकून पडलेला आहे आणि बाहेर माल जात नसल्यामुळं दुसरा माल आम्ही आत घेऊ शकत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की आम्ही माल हार्वेस्टिंग करून पॅकिंग करून ठेवू का, पण जोपर्यंत हा माल बाहेर जात नाही तोपर्यंत आम्ही दुसरा माल घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, ऐकले असतील आपण ह्या गोड द्राक्षांची कडू कहाणी सोनी तालुका मिरज येथून. अशा पद्धतीच्या एक्सपोर्टच्या मालाला येणाऱ्या अडचणी सध्या लक्षात घेता स्थानिक बाजारपेठेमध्ये हा माल आज आपल्याला खायला उपलब्ध होणार आहे. तर कृपा करून आपण शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची घिसघिस न लावता आणि कोणत्याही पद्धतीचं निगोशिएशन न करता ह्या शेतकरी राजासाठी ही चांगल्या पद्धतीची द्राक्ष चांगल्या दरामध्ये आपण खरेदी केली पाहिजेत, असं मी सर्व ग्राहकांना या ठिकाणी विनंती करतो. बोलका गट्टा यूट्यूब चॅनलसाठी आता हा आपण रिपोर्ट पाहिलात आपण, आणि अशा पद्धतीच्या व्हिडिओज पाहण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मात्र इथं थांबूयात. युवराज जाधव, बोलका गट्टा, सॉरी.